वेलकम बॅक टू विनय भटक्या. आज आपण आहोत पुण्यामध्ये. काही कारणास्तव पुण्याला व्हिजिट केली होती. तर आजचा आपला प्रोग्राम आहे पुण्याची मेट्रो कशी आहे ते बघण्याची. तर हे आहे पुण्याच्या मेट्रोचं स्टेशन. पण त्याच्या अगोदर पुण्याला आल्यानंतर आपण बऱ्याच वेळा दगडूशेठ हलवाईच्या गणपतीलासुद्धा दर्शन देतो. पुण्यामध्ये बरीचशी अशी स्थळं आहेत की ती कधीही तुम्ही आले तरी ती बघण्यासारखीच असतात. त्यापैकी हे दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरमध्ये पहिलं आपण येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. सुंदर असं हे गणपतीचं मंदिर आहे. खूपच गर्दी असते, पण यावेळी जरा गर्दी कमी होती. काय सुंदर दिसते बघा बाप्पाची मूर्ती. गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर दुसरा गोष्ट आम्ही केली ती सारसबागेतल्या गणपतीला व्हिजिट केली. सारसबागेतला गणपतीसुद्धा हा नेहमी आम्ही जेव्हा जेव्हा पुण्याला जातो तेव्हा सारसबागेतल्या गणपतीला अगदी न चुकता भेट घेतो. फार सुंदर असं हे मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा चांगला व्यवस्थित असा डेव्हलप झालेला आहे. सारसबाग पण फार सुंदर आहे. संध्याकाळी फिरण्याकरता एक चांगला पुण्यामधला स्पॉट आहे. झाडं गार्डन खूप चांगल्या रीतीने मेंटेन केलेलं आहे. मंदिरामध्ये फोटो घेता येत नाही किंवा शूटिंग करता येत नाही, त्यामुळे आपण बाहेरनंच थोडंफार जे काय परिसराचं शूटिंग करता आलं त्याचं शूटिंग केलेलं आहे. हे बाप्पाकडे जाताना वरती जाताना जे पायऱ्या आहेत आणि इथपर्यंत आपल्याला फोटोग्राफी किंवा शूटिंग करता येतं. आजूबाजूला असलेले कारंजेसुद्धा चांगले असतात. संध्याकाळी फार सुंदर असं व्हिजिट करण्याकरता हे स्थळ आहे. आता दोन्ही बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर आपण पुणा मेट्रो कशी आहे ते बघणार आहे. ही जी दिसते ही पुणा मेट्रो खूपच पॉप्युलर आता जास्ती होत आहे. आणि आता आपण जाणार आहोत पुणे मेट्रोमध्ये कशी व्यवस्था केलेली आहे ते बघण्याकरता. हा जो मॅप दिसतो आहे हा पुणे मेट्रो लाईन 1 आणि लाईन 2चा आहे. लाईन 1 वनासपासून रामवाडीपर्यंत आहे, पण आता तो रुबी हॉलपर्यंत चालू आहे. आणि दुसरा जो आहे तो PMC टू स्वारगेट, पण स्वारगेटपर्यंत अजून तर चालू झालं नाही आहे. तर हे लाईन 1ची जी दिसत आहे ही स्टेशनं आहेत. पण दिवाणी न्यायालय
प्रवाशांचे खूपच हाल होऊ शकतात. त्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी एस्केलेटर हे मेंटेन करणं आणि चालू ठेवणं कंटिन्युअसली. हे दिसते हे तिकीट काउंटर आहे. आपण आहोत ते शिवाजीनगर स्टेशनला. तिकीट घेतल्यानंतर एस्केलेटरनी आपण खाली जाणार आहोत ट्रेन, मेट्रोची ट्रेन पकडण्याकरता. बघा किती सुंदर असं स्टेशन मेंटेन केलेलं आहे. खूप स्वच्छता केलेली आहे. हे आपण खाली आता चाललेलं आहे ट्रेन पकडण्याकरता. आपण जाणार आहोत PMC पिंपरी चिंचवडची शेवटच्या स्टेशन बघण्याकरता. लोकांनी सुद्धा स्वच्छता नीट ठेवली पाहिजे. मॅनेजमेंट स्वच्छता ठेवतेच, पण लोकांची सुद्धा जबाबदारी आहे स्वच्छता ठेवण्याचं. खाली आल्यानंतर तुम्हाला स्टेशनला जाण्याकरता परत आपल्या तिकिटावर असलेला बारकोड स्कॅन करावा लागतो. इंडिकेटरवर अगदी परफेक्ट माहिती दिलेली आहे, किती वेळाने गाडी येणार आहे, कुठच्या याला प्लॅटफॉर्मला. अतिशय सुंदर असं हे स्टेशन ठेवलेलं आहे त्यांनी. इथे सुद्धा दोन्ही साईडचे बोर्ड आहेत. शिवाजीनगर ते मला वाटतं अजून थोडं 4-5 स्टेशन हे भूमिगत आहेत आणि त्याच्यानंतर ट्रेन परत वरती येते आणि वरती आल्यानंतर तुम्हाला जे दिसतो व्ह्यू खिडकीमधनं, ग्लास विंडोच्या सुंदर विंडो आहेत, स्वच्छ अशा विंडो आहेत. त्यामुळे व्ह्यूसुद्धा अजूनही क्लिअर आहे आणि असाच ग्लास स्वच्छ ठेवली पाहिजे. हे आपले दिसते हे रेग्युलर रेल्वे ज्यांनी आपण पूर्वी प्रवास करायचो, ही मेट्रोमधनं दिसणारा हा व्ह्यू आहे रेल्वेचा. आपण चाललो आहे PMC स्टेशनला. शेवटचं स्टेशन आहे. वरून बघताना फारच सुंदर असा व्ह्यू आहे. एअर कंडिशन गाडी असल्यामुळे, मेट्रोचे डबे असल्यामुळे बिलकुल कुठलाही त्रास होत नाही. मेट्रोमध्ये सुद्धा अनाऊन्समेंटसुद्धा फार सुंदर क्लिअर अशी अनाऊन्समेंट आहे. स्टेशन उजव्या साईडला येणार का डाव्या साईडला येणार हे कंटिन्युअस अनाऊन्समेंट होत असते. हा पिंपरी चिंचवडचा इंडस्ट्रियल एरिया फार वरतून बघा कसा किती सुंदर दिसतोय. आणि हा मुंबई पुणा जुना रस्ता आपला. छान असा व्ह्यू आहे वरनं. बरीचशी मंडळी आमच्याबरोबर आम्ही
दुपारची गाड्यांना गर्दी कमी असते, त्यामुळे आम्ही दुपारी प्रवास करण्याचं ठरवलं. हे बघा, एक स्टेशन आलेलं आहे. सगळी स्टेशन अतिशय सुरेख आणि स्वच्छ ठेवलेली आहेत. प्रत्येक स्टेशनच्या वेळी ही क्लिअर अशी अनाऊन्समेंटसुद्धा होते आणि प्रत्येकाला वेळी सांगितलं जाते की स्टेशन तुमच्या उजव्या साईडला आहे का डाव्या साईडला आहेत. आता बघा, स्वयंचलित हे दरवाजे आहेत, हे ओपन होतील. ऑटोमॅटिक डोअर क्लोजिंग आणि ओपनिंगचं ही सिस्टीम आहे. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित आतमध्ये चढता येतं. पण दरवाजा उघडण्याच्या अगोदर आणि बंद व्हायच्या अगोदर एक वॉर्निंग बेलसुद्धा येते. ती बेल आल्यानंतर तुम्ही कृपा करून बाहेर उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करू नका, कारण हे ऑटोमॅटिक दरवाजे आहेत. गर्दीच्या वेळी वरती पकडण्याकरता सुद्धा चांगले हँडल्स केलेले आहेत. पण एकदा थोडंसं असं लक्षात झालं की लहान मुलं, आपले पालक त्या हँडलवर त्या लहान मुलांना तर थोडंसं एक्सरसाइज करण्याकरता त्यांना करायला लावतात. असं करू नका, कारण ते तुटूनसुद्धा जातील. जे आपल्याला चांगलं मेंटेन करता येईल तेवढं मेंटेन करा. लहान मुलांनासुद्धा लहानपणापासूनच शिकवण द्या की अशा ह्याच्यावर टांगण्याचा प्रयत्न करू नका. आपली गाडी आहे, आपणच जपली पाहिजे, आपणच स्वच्छ ठेवली पाहिजे. हे अजून एक स्टेशन आलेलं आहे. जवळजवळच स्टेशन केलेली आहेत. आता सिव्हिल वर जो आहे तो आपल्या पुढच्या साईडला आहे. तो त्या पर्टिक्युलर क्रॉसिंगच्या इथपर्यंत गाडी घेऊन जाईल आणि आतमधूनच त्याची परत मला वाटतं एंट्री आहे. तो दुसऱ्या साईडला येतो आणि मग परत उलट्या साईडला जाण्याकरता तो गाडी परत घेऊन येईल. आपण ती पण बघू. आता थोडंसं एक 100-200 मीटरवर ते क्रॉसिंग ठेवलेलं आहे. ते बघा, आता आपल्याला दिसते की ड्रायव्हरनी त्याची पोझिशन बदलून दुसऱ्या ट्रॅकवर गाडी घेतलेली आणि ही सिव्हिल कोर्टकडे गाडी जाईल. ह्याच्या पुढे सुद्धा मला वाटतं अजून एक्सटेन्शन होणार आहे. पुढच्या फेजमध्ये याचं अजून एक्सटेन्शन होईल. EMCवरनं पुढे जाणार आहे गाडी. सुरेख दिसते बघा, आणि प्लॅटफॉर्मची लेंथसुद्धा अजून बरीच मोठी आहे. म्हणजे आज जे 2 का 3 डबे आहेत ते सुद्धा अजून वाढवता येतील पीक जेव्हा होईल चालू तेव्हा. आता आपण आलेलो आहे शिवाजीनगर स्टेशन बघण्याकरता. शिवाजीनगर स्टेशन हे अतिशय सुरेख आहे असं
ही सगळी डबे जे बनवलेले आहेत हे आपल्याच देशामध्ये बनलेली आहेत. ही आहे महा मेट्रो. आता परत उलट्या दिशेने जाताना, सिव्हिल कोर्टच्या दिशेने जाताना आपण दुसऱ्या साईडचा व्ह्यू बघतोय आणि याच्यावरनं आपल्याला दिसतंय की बरीच अजूनही ग्रीनरी बऱ्यापैकी मेंटेन आहे पिंपरी चिंचवडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये. काय सुंदर दिसतंय बघा. आणि पावसाळ्यात तर कलर्स तर एकदमच सुंदर दिसतील, हिरवेगार असं हे दिसेल. तरीसुद्धा बरीचशी जंगलतोड झाल्यामुळे झाडं कमी झालेली आहेत. तरीसुद्धा अजून उंचीवरनं सुंदर असा व्ह्यू दिसतो आपल्याला मेट्रोमधनं. प्रत्येक स्टेशनच्या वेळी चांगली अनाऊन्समेंट होते, त्यामुळे गर्दी नसल्यामुळे कोणालाही अशी काही काळजी करण्याचं कारण नाही. ही कंट्रोल रूम आहे. हे कंट्रोल रूम म्हणणं मेट्रोचं पूर्ण टी व्हीवर ह्यांना लोकेशन आणि स्टेटस कळत असतो. हे शिवाजीनगर स्टेशन आहे. एस्केलेटर्स पण बघा, हे सुंदर दिसत आहेत वरनं. आणि त्यात इथे दिसते हे लाईन 3 करता ती एंट्री आहे ती सध्या बंद आहे. जेव्हा लाईन 3 ओपन होईल तेव्हा आपल्याला तिथून जाण्याकरता मार्ग आहे. हे परत एक्झिट आणि एंट्री करता असलेले एंट्री पॉईंट्स आहेत. तुम्हाला तिकीटावरनं बारकोड स्कॅन करायला लागतो. हे शिवाजीनगर भूमिगत मेट्रो रेल्वे स्टेशन आणि 3 नंबरची मेट्रो जेव्हा चालू होईल तेव्हा इथनं आपल्याला एंट्री मिळेल. सध्या तो एरिया बंद केलेला आहे. पण सुरेख असं स्टेशन केलेलं आहे यांनी. स्वच्छता असं मगापासून सांगतो आहे, स्वच्छता अप्रतिम अशी स्वच्छता, अप्रतिम असं डेकोरेशन या शिवाजीनगर स्टेशनला केलेलं आहे. किती मोठंच्या मोठं हे भूमिगत स्टेशन आहे. तुम्हाला इथून एक्झिट घेता येतो. तिकीट टॅप करायचं, हे असं तिकीट तुमच्या बारकोडचं टॅप करायचं आणि तिथे मग ग्रीन सिग्नल आला. आता बघा तुम्हाला ते लेफ्ट हँड साईडला ग्रीन सिग्नल दिसेल. ग्रीन सिग्नल आला आणि मग तुम्ही तिथून बाहेर पडू शकता. चांगली व्यवस्था आहे. गर्दी कमी असल्यामुळे त्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे. इथे एखादा तुम्हाला माणूस दिसतो, तो सायकल घेऊन दिसतो आहे. सायकलसुद्धा सध्या मेट्रोमध्ये अलाउड आहे असं मला कळलं. आणि हा बघा, हा एक माणूस तुम्हाला दिसेल, हा सायकल घेऊन मेट्रोमध्ये प्रवास करतो आहे. परदेशातसुद्धा सायकल अलाउड आहे, तसंच आपल्याकडे सुद्धा करण्याचा प्रयत्न चालू आहे. गर्दी किती आहे आणि काय आहे ह्याच्यावरच अवलंबून राहील. शेवटी भूमिगत स्टेशनची आतमध्ये चढण्याची जी व्यवस्था असते ती थोडीशी वरती एलिव्हेटेड स्टेशनपेक्षा थोडीशी निराळी आहे. हे जे बोर्ड आहेत इथे तुम्हाला कंटिन्युअस स्टेटस कळतो. आता भूमिगत स्टेशनला तुम्हाला एक इथे डबल डोअर एंट्री आहे आणि इथे तुम्ही जे मार्किंग दिसत आहेत येलोमध्ये, चढणाऱ्यांनी उजव्या आणि डाव्या साईडनी चढायचं आणि सेंट्रल जो पार्ट दाखवला आहे तिथनं प्रवाशांनी डब्यामधनं बाहेर यायचं. ही सिस्टीम सगळीकडे परदेशात पाळली जाते. आता गाडी आलेली आहे मेट्रो. आता बघा, हे 2 दरवाजे आहेत ते सिंक्रोनाइज बरोबर अलाइन होतील आणि मग उघडले जातील. सगळं ॲटोमॅटिक कंट्रोल आहे.
पहिला याचा दरवाजा उघडेल. तर बघा, पहिला मेट्रोचा दरवाजा उघडला आणि नंतर बाहेर जो स्टेशनवर आहे तो दरवाजा उघडला. त्यामुळे सेफ्टी ही बऱ्यापैकी चांगली सेफ्टीची केलेली आहे. मला सिव्हिल कोर्टला आल्यानंतर इंटरचेंज स्टेशन आहे सिव्हिल कोर्ट. इथे तुम्हाला एलिव्हेटेड मेट्रो आहे. ती वनाजपासून रामवाडी करता असलेला तो रूट आहे आणि तिथून तुम्हाला सिव्हिल कोर्ट पिंपरी चिंचवडच्या करता सुद्धा मिळतो. मेट्रो मिळते. लाईन 1 आणि 2चं इंटरसेक्शन आहे ते नेहमीसारखेच ट्रॅक आहेत. आपण जे लोकलला बघतो त्याचप्रमाणे हे ट्रॅक केलेले आहेत. ग्रीनरी बघा किती. आता आपण चाललो आहे टुवर्ड्स वनाजच्या साईडला. हे वनाज हे लास्ट स्टेशन आहे आणि त्याच्या पुढे पण मला वाटतं अजून एक स्टेशन तर 2 स्टेशन होणार आहेत.